पुन्हा एकदा जय भीम. आपण 12वी नंतर पुढच्या शिक्षणाच्या करिअरच्या काही वाटा आहेत, याचा आपण पहिल्या भागामध्ये थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या भागामध्ये आपण आता पुढचा जे काही इतर काही 12वी नंतरच्या वाटा आहेत, त्याच्याकडे आपण आता पाहणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी लक्ष देऊन या गोष्टीकडे याचा अभ्यास करायला पाहिजे. काही आपण नोंदी घेतल्या तर बरं होईल. डिफेन्स. डिफेन्समध्ये देखील प्रामुख्याने 3 मोठ्या ब्रँचेस आहेत, हे सगळ्यांना माहितीच आहे. पहलगाम हल्ल्याच्या नंतर 22 एप्रिल नंतर भारताने पाकिस्तानवरती जो काही पुनर्हल्ला केला, त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही विभागांनी भाग घेतला होता. पण वर्षाचे 12 महिने जे आपल्या सीमा आहेत, भारताच्या सीमा आहेत, मध्ये पाकिस्तानशी लागून असेल किंवा चीनशी लागून असेल, नेपाळशी लागून असेल, बांगलादेशशी लागून असेल किंवा समुद्र तट असेल, तर तिथे कोण काम करतं? तर जिथे जिथे जमिनीवरची जी सीमारेषा आहे, तिथे BSF काम करतं, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. हे देखील केंद्र शासनाच्या अंतर्गत येते. त्याच्यानंतर तटीय जी रेषा आहे, तर तिथे कोस्ट गार्ड, कोस्ट म्हणजे समुद्र तट, मग तिथे कोस्ट गार्ड काम करतं. तसं राज्य शासनाच्या अंतर्गत येणारे पोलीस असतात, तर त्या पोलिसांबरोबर कोण काम करतं? होमगार्ड्स काम करतात. जर तुम्ही विमानतळ बघितले किंवा रेल्वे हे बघितले, स्टेशन बघितले, ते रेल्वे स्टेशनवरती आपण बघतो रेल्वे पोलीस असतात किंवा RPF असतं, रेल्वे पोलीस फोर्स. जर CRPF बघितलं तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ज्याला आपण म्हणतो, हे केंद्र शासनाच्या अंतर्गत येतं. आणि CRPF असेल तर पूर्वी CISF पण होतं, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. आता ते CRPF जे आहे ते, तर ते विमानतळाची सुरक्षा यांच्याकडे लक्ष देतात. तर हे देखील केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत येतात हे सगळे विभाग. डिफेन्सचाच एक एक सबसिडियरी भाग आहे. नंतर एक आहे टेरिटोरियल आर्मी. जर तुम्ही बघितलं असेल, मला वाटतं महेंद्रसिंग धोनी यांना टेरिटोरियल आर्मीचं लेफ्टनंट म्हणून पद देण्यात आलं सन्माननीय पद्धतीने. तर हे टेरिटोरियल आर्मी काय, तर हे 5 वर्षाचं रिक्रुटमेंट असतं. आता केंद्र शासनाने गेल्या काही वर्षापासून अग्निवीर ही योजना आणलेली आहे, ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट जे आहे ते 15 वर्षाच्या नोकरीऐवजी किंवा पूर्ण 15 वर्ष ते 25 वर्षाची नोकरीऐवजी फक्त 4 वर्षाचं, म्हणजे 18 वर्षाचा जर एखादा कॅन्डिडेट अग्निवीर म्हणून जर भरतीला लागला, तर त्याचं 4 वर्षाची त्याला नियुक्ती दिली आणि 22 वर्षानंतर मग त्याला ते अग्निवीर म्हणून त्या नोकरीतनं मुक्त करण्यात येईल. आता हे झालं डिफेन्स बद्दल. आता असे काही ब्रँचेस आहेत, करिअर पाथ्स आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. की आता असं आहे की समजा ह्युमॅनिटीज मध्ये इंग्रजी किंवा लँग्वेजेसचा अभ्यास केला तर तुमचे काय काय करिअर पाथ असू शकतात, कोण कुठे तुम्हाला नोकरी लागू शकते, याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. लँग्वेजेस शिकणारे जे असतात तर त्यांना नोकऱ्या मिळतात ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटमध्ये, कारण जाहिराती ज्या असतात मराठीमधनं, हिंदीमधनं, इंग्रजीमधनं, मग त्याच्यामध्ये त्या त्या भाषेचा अभ्यास, त्याच्यावरती प्रभुत्व असणाऱ्या लोकांची अतिशय आवश्यकता असते. त्यामुळे तिथे ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटमध्ये जॉब. बुक स्टोअरमध्ये आता ऑफलाईन स्वरूपामध्ये पुस्तकाची दुकानं जवळपास बंदच पडू लागलेत, कारण लोक आता सोशल मीडियावरती किंवा स्क्रीन टाइम त्यांचा खूप वाढलेला आहे. वर्तमानपत्र देखील लोक प्रत्यक्षात वाचत नाही, तर पुस्तकांची खूप दूरच गोष्ट आहे. पण वर्तमानपत्र देखील वाचली पाहिजेत आणि पुस्तकं देखील वाचली पाहिजेत. निदान दररोज एक पुस्तक किंवा एक त्याच्यामधली 4-5 पानं तरी वाचलीच पाहिजेत. लँग्वेजेसचा अभ्यास करणाऱ्यांना अजून कुठे जॉब मिळू शकतो ऍडव्हर्टायझिंगच्या नंतर किंवा बुक स्टोअरच्या नंतर? तर कन्झ्युमर ऑर्गनायझेशन. कन्झ्युमर ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर जिथे प्रत्यक्षात कन्झ्युमरशी संवाद साधला जातो फोनवरनं. आता समजा तुमच्या मोबाईलमध्ये मोबाईल हँडसेटचा काही प्रॉब्लेम झाला किंवा मोबाईलमध्ये जे सिम कार्ड आहे त्याचा काही प्रॉब्लेम झाला किंवा तुमचं काही एखाद्या तुम्ही एखादं प्रॉडक्ट विकत घेतलंय, टीव्ही विकत घेतलाय, फ्रीज, वॉशिंग मशीन विकत घेतली ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये, त्याचा काही प्रॉब्लेम झाला, त्याची सर्व्हिसिंग करायचंय किंवा तुमच्या घरी UV वॉटर फिल्टर आहे, मग तुम्ही काय करता, कॉल सेंटरला फोन करता. मग ते आहे कन्झ्युमर ऑर्गनायझेशन हेल्पलाईन ज्याला आपण म्हणतो.
एज्युकेशन ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा काउन्सिलिंगसाठी गरज लागते. तिथे काही विद्यार्थी पालक चौकशीला जातात, की बाबा 10वी नंतर कसं काय हे नाही करायचं किंवा विद्यार्थ्याचा अभ्यासाचं कसं हे करायचं. त्यामुळे काही शाळांमध्ये फुल टाईम एज्युकेशनल काउन्सिलर असतात आणि एज्युकेशनल काउन्सिलर जे असतात त्यांचं भाषेवरती प्रभुत्व असावंच लागतं. त्याच्यानंतर लेबर युनियनमध्ये सुद्धा लँग्वेजेसचा अभ्यास केलेले लोक लेबर युनियनमध्ये जाऊ शकतात. कारण लेबर युनियन ह्या लेबरसाठी म्हणजे कामगारांसाठी अ, खूप लढा देत असतात वेगळ्या वेगळ्या पातळ्यावरती. त्यांच्या कामाच्या सोयीसुविधा, त्यांच्या मानसिक, शारीरिक ताण पडू नये यासाठी पत्रव्यवहार केला जातो, संवाद साधला जातो कंपनीशी, ऑफिसेसशी. त्याच्यासाठी लेबर युनियनमध्ये देखील HR डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये देखील, पब्लिक रिलेशन फर्ममध्ये किंवा ज्याला आपण PRO म्हणतो. प्रत्येक आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल किंवा टेलिफोनचे ऑफिस असतील त्याच्यामध्ये किंवा महानगर गॅस असेल किंवा IIT सारख्या संस्था असतील किंवा BARC सारख्या संस्था असतील त्याच्यामध्ये देखील पब्लिक रिलेशन ऑफिसर असतात. जे कोणी बाहेरून चौकशी करतात प्रत्यक्ष किंवा फोनवरनं किंवा मेलच्या स्वरूपामध्ये, तर त्याच्या उत्तर देण्याचं काम, त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचं काम हे पब्लिक रिलेशन ऑफिसर करतात. त्याच्यासाठी त्यांना भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं असतं. बिझनेस इंडस्ट्री असेल, फिल्म इंडस्ट्री असेल, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, फिल्म कंपनीमध्ये किंवा मालिकांची निर्मिती करताना किंवा वेब सिरीजची निर्मिती करताना, जाहिरातींची निर्मिती करताना, चित्रपटाची निर्मिती करताना, लघुपटाची निर्मिती करताना त्या ते जे काही प्रोडक्ट असेल, तर ते सगळं लिहून काढणं. त्याच्यामध्ये काही डायलॉग्स असतील, त्याच्यामध्ये काही गाणी असतील, त्याच्यामध्ये काही शेरो-शायरी असेल, त्याच्यामध्ये काही सामाजिक संदेश असेल, तर तो व्यवस्थितरित्या अ, अ, कागदावरती उतरवून काढणं हे लँग्वेजवरती प्रभुत्व असल्याशिवाय, हे भाषेवरती प्रभुत्व असल्याशिवाय जमणारच नाही काम. पब्लिशिंग कंपनी, पब्लिशिंग कंपन्या म्हणजे काय? तर पुस्तकं छापून आणणारे, वर्तमानपत्र छापून आणणारे, ह्या ज्या कंपन्या असतात. मग ती अभ्यासाची पुस्तकं असू शकतात किंवा गद्य-पद्य किंवा ज्याला आपण म्हणतो, की वेगवेगळ्या प्रकारची एंटरटेनमेंट किंवा अ, माहिती, अ, जगामधले वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारी किंवा खाद्यपदार्थांची ते कसे बनवावेत, कुठल्या भागामध्ये कुठले खाद्यपदार्थ, कुठले मसाल्याचे पदार्थ मिळतात. तर यांचं देखील लेखन केलं जातं आणि मग ती पुस्तकं पब्लिश केली जातात. मग त्या पब्लिशिंग कंपन्यांमध्ये देखील भाषेवरती प्रभुत्व असणाऱ्यांची गरज लागते. तसंच ऑनलाईन स्वरूपामध्ये YouTube असेल किंवा इतर काही प्लॅटफॉर्म्स असतील त्याच्यामध्ये अ, वेगवेगळ्या विषयाबद्दल माहिती दिली जाते. ट्रॅव्हल, टुरिझम, खानपान, अ, तिथली संस्कृती. मग ह्या काही कंपन्या हे सगळं काम करतात. मग त्या कंपन्यांमध्ये हे सगळं कंटेंट डेव्हलप केलं जातं. आणि कंटेंट डेव्हलप करणारे, लिखाण करणारे लोकं असतात. त्यांचं देखील भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे. बँक्स आहेत, सेव्हिंग्ज लोन्सवाले जे आहेत, त्यांना त्यांना देखील भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे. नियम सांगताना ते अचूक पद्धतीने सांगितले पाहिजेत. समोरच्या व्यक्तीचं, कन्झ्युमर जे येणारे लोकं आहेत किंवा ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, ते आपले प्रश्न जेव्हा लोकं ह्या बँकेच्या स्टाफ समोर जेव्हा घेऊन येतात, तेव्हा त्यांनी त्याचं व्यवस्थित समर्पक शब्दामध्ये उत्तर देणं गरजेचं आहे. रेडिओ आणि टीव्ही. आता FM रेडिओ तर खूप फेमसच आहेत. FM ज्याला आपण रेडिओ जॉकी म्हणतो. तर काही रेडिओ जॉकी भारतामध्ये खूप फेमस आहेत. मग त्यांचं भाषेवरती जबरदस्त प्रभुत्व असतं. बऱ्याचदा हे जे रेडिओ जॉकी असतात त्यांचं अनेक भाषावरती एकाच वेळेला प्रभुत्व असतं. त्यांना गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल भरपूर माहिती असते. अ, नंतर हे झालं ह्युमॅनिटीजमध्ये इंग्रजीबद्दल. आता एज्युकेशनमध्ये तर मी मागच्या आणि ह्या सत्रामध्ये पण सांगितले बाबा एज्युकेशनमध्ये तर शिक्षक तर प्री प्रायमरी शिक्षक म्हणजे जी मुलं किंडरगार्टनमध्ये असतात, है ना? लोअर के-जी, हायर के-जी, त्याच्यामध्ये पण शिक्षक असतातच. मग तिथे ABCD शिकवणं, 1 ते 100 आकडे शिकवणं, मुलांच्या हातामध्ये पेन, पेन्सिल किंवा चॉक देऊन त्यांना लिहायला शिकवणं किंवा त्यांना रंग ओळखणं
या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी 2-3 वर्षाच्या मुलांपासून ते 6 वर्षाचं मूल जे पहिलीमध्ये जातं, जे ते प्राथमिक शिक्षक असतात, 1ली ते 4थी प्राथमिक शिक्षक, हे देखील अतिशय गरजेचे असतात. तर 5वी ते 10वी हे माध्यमिक शिक्षक असतात. 11वी-12वी उच्च माध्यमिक आणि मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन लेव्हलवरती त्याच्या पुढची हे असते आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके. मग ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जे शिकवणारे असतात त्यांना लेक्चरर किंवा प्रोफेसर म्हणतात. असिस्टंट प्रोफेसर किंवा प्रोफेसर. त्याच्यानंतर एज्युकेशनल सायकॉलॉजिस्ट. आता प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये सायकॉलॉजिस्ट हे असतातच. काही वेळेला असं होतं की विद्यार्थ्यांसोबत अशा काही घटना घडतात प्रत्यक्षामध्ये त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या घरी आजूबाजूला, की त्यांच्या मनावरती त्याचा आघात होतो. त्यांच्या मेंदूमधनं त्या घटना त्या पुसून पुसून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, मन लागत नाही, रुची लागत नाही. त्यांच्या प्रकृतीकडे, शारीरिक प्रकृतीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. आणि काही वेळेला विद्यार्थी मग आई-वडिलांशी बऱ्याचशा गोष्टी शेअर करत नाहीत. भावा-बहिणीशी किंवा इतर नातेवाईकांशी काही गोष्टी सांगत नाहीत, बोलत नाहीत. मनातल्या मनात कुढत राहतात. मग त्यावेळेला हे जे शाळा कॉलेजमधले जे सायकॉलॉजिकल काउन्सिलर असतात, अशा वेळेला त्यांची मदत घेतली जाते. अभ्यासाबद्दल त्यांच्या काही तक्रारी असतील, त्यांच्या काही मनामध्ये भीती असेल एखाद्या विषयाबद्दल, तर ती भीती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर सुपरवायझर असतील, प्रिन्सिपल असतील, व्हाईस प्रिन्सिपल असतील, डीन असतील, या सगळ्यांचं काम अकॅडमिक तर आहेच आहे. स्पोर्ट्सच्या दृष्टीने पण आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण देखील ते लोक सपोर्ट करतात. सोशल वर्कर. आता बऱ्याचशा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा, सॅन हॉस्पिटल असेल, केएम हॉस्पिटल असेल, जे हॉस्पिटल असेल किंवा धीरूभाई अंबानी हॉस्पिटल असेल किंवा सेव्हन हिल्स हॉस्पिटल असेल, प्रायव्हेट असतील, खाजगी असतील किंवा सरकारी असतील. तर त्याच्यामध्ये सोशल वर्कर देखील असतात. काही वेळेला असं होतं, की एखाद्या वेळेस पेशंट किंवा त्याचे नातेवाईक वगैरे असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नसते किंवा त्यावेळेला त्यांना काय करावं हे सुचत नसतं. मग त्यावेळेला सोशल वर्कर थोडंसं त्यांना धीराचा संदेश देतात. त्यांना थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा काही ट्रस्ट असतात मोठ्या-मोठ्या समाजसेवी संस्था ज्याला आपण म्हणतो. त्यांच्याकडनं त्यांना काही आर्थिक मदत मिळेल का? किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्या डॉक्टरकडे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना जायचं असेल, कुठल्या प्रकारची मदत मिळू शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ते लोक करतात. नंतर सेल्स मॅनेजर. एज्युकेशन मध्ये सेल्स मॅनेजर हे एक प्रकारे सेल्सचा जो स्टाफ असतो त्यांचे ते टीचरच असतात, की कशा पद्धतीने अ, आपल्याकडे येणारा कंझ्युमर असेल, समजा एखादा मोठा ब्रँड आहे भारतामध्ये आता इलेक्ट्रॉनिक्स कंझ्युमर गुड्सचे खूप मोठे ब्रँड्स आहेत. क्रोमा हा टाटाचा खूप मोठा ब्रँड आहे. विजय सेल्स आहे, कोहिनूर आहे. तर तिथे सेल्स मॅनेजर असतात. त्या सेल्स मॅनेजरच्या हाताखाली 10-20 लोकांची सेल्स पर्सनची टीम असते. मग ते दररोज त्यांना समजावून सांगतात, की कंझ्युमरशी कसं बोलावं. काही वेळेला असं होतं ना, की लोकं जेव्हा जातात दुकानामध्ये, तेव्हा बोलण्याच्या ओघामध्ये इतर काही गोष्टी बोलून जातात. मग सेल्स स्टाफला थोडंसं ते जास्त असं राग येईल असं काहीतरी वर्तन होतं. मग ते सेल्स मॅनेजर त्या गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेला कंझ्युमर्स ती जी किंमत असते आणि ते डिस्काउंट दिलेला असतो, त्याच्याही ते जास्त डिस्काउंट मागण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एकंदरीत काय, की त्या स्टोअरमध्ये जास्तीत जास्त सेल्स व्हावा, वातावरण अतिशय चांगलं राहावं, त्या स्टोअरचं नाव व्हावं, नाव लौकिक व्हावा, ते खूप फेमस व्हावं, त्याचा बिझनेस खूप वाढावा, याच्यासाठी सेल्स टीम आणि सेल्स मॅनेजरचा प्रयत्न असतो. जर्नलिझमचे आपण करियर पाथ बघूया पटकन. जर्नलिझमचं मी मगाशी बरीचशी माहिती त्याबद्दल दिलेलीच आहे. तर जर्नलिझम करणारे जे लोकं असतात पास झालेले ते रायटर म्हणून काम करू शकतात किंवा एडिटर म्हणून काम करू शकतात. एखाद्या वेळेला जे लिहिलेलं आहे एखाद्या व्यक्तीने, ते समजा 20 मिनिटाचं कंटेंट आहे, ते आपल्याला 10 मिनिटावरती आणायचंय. मग ते एडिटिंग केलं जातं. त्याच्यामधला अनावश्यक भाग काढून टाकला जातो. त्याला म्हणतात एडिटर किंवा कंटिन्यूटी रायटर. आता मालिका चालतात. एका मालिकेकडनं एक मालिकेच्या एका भागाकडनं दुसऱ्या भागाकडे जाताना कंटिन्यूटी मेंटेन केली जाते. समजा एकच कंटिन्युअस शॉट असेल, तर त्या पहिल्या भागातल्या अ, समजा 4 कलाकारांनी 4 वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केले आहेत. तर तेच कपडे त्या दुसऱ्या भागामध्ये कंटिन्यूटीमध्ये दिसले पाहिजेत. त्यांचं लोकेशन, त्यांचं स्पॉटिंग, तो जो सेट आहे जिथे ते होते, ते सगळे कंटिन्यूटीमध्ये दिसलं पाहिजे. मग ते कंटिन्यूटी रायटर
ज्यांचे जे डायलॉग जे आहेत, मग ते डायलॉग पण तसे तर्कसंगत वाटले पाहिजेत. पहिल्या भागातले डायलॉग आणि दुसऱ्या भागातले डायलॉग याचा मेळ बसला पाहिजे. नंतर पब्लिसिटी. आता मालिका, चित्रपट, लघुपट हे जेव्हा तयार केले जातात, तेव्हा पोस्ट प्रोडक्शनमध्ये त्यांची पब्लिसिटी केली जाते. त्याचा प्रचार केला जातो. ओके. तर आता आपल्याला माहितीच आहे YouTubeमध्ये एक त्याचा छोटासा भाग म्हणून दाखवला जातो, आहे ना? आणि मग त्याची जाहिरात केली जाते. बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये किंवा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा त्याचा प्रचार केला जातो. ऑनलाईन स्वरूपामध्ये, ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रचार केला जातो किंवा कुठे मोठ्या मॉलमध्ये सुद्धा त्याचा प्रचार केला जातो. हे जे त्या चित्रपटामध्ये, त्या मालिकेमध्ये काम करणारे जे कलाकार असतात, त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या मुलाखती दाखवल्या जातात टीव्हीवरती, वेगवेगळ्या चॅनल्सवरती किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. त्याच्यानंतर जर्नलिझममध्ये कॉलमनिस्ट हे खूप मोठं काम आहे. कारण कॉलम म्हणजे तर सदर लिहिणारे. तर काही लोकं दर दिवशी सदर लिहिणारे असतात. काही लोकं दर रविवारी सदर लिहिणारे असतात. काही लोकं दर शनिवारी सदर लिहिणार आणि हे नावाजलेले लोकं असतात. आणि त्या वेळच्या त्या घटना ज्या घडत असतात आसपासच्या भारतामध्ये, भारताच्या बाहेर, आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये, तर त्याच्यावरती त्यांचं विवेचन असतं. अतिशय सुंदर, समर्पक, भाषेवरती प्रभुत्व असतं त्यांचं आणि अतिशय वेल नोन, एक्सपिरियन्स्ड आणि बरेचसे वर्ष काम केलेले हे कॉलमनिस्ट असतात. आता तुम्हाला माहीत याच्यामध्ये काही गेल्या काही वर्षामध्येच ब्लॉगर ब्लॉगर BLOGGER आणि व्लॉगर VLOGGER ब्लॉगर ही काही आता नवीन एक फील्ड तयार झालेली आहेत. तर ब्लॉगर काय करतात? तर ब्लॉगर हे समजा एखाद्या ठिकाणाला भेट दिली आहे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीची भेट घेतली, तर त्याच्याबद्दल ते माहिती लिहितात. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती किंवा वर्तमानपत्रामधनं किंवा न्यूज चॅनलमध्ये पण ती दाखवली जाते किंवा टीव्हीचे इतर काही ऑनलाईन हे आहेत त्याच्यामध्ये दाखवली जाते. आता व्लॉगर म्हणजे काय ते व्हिडिओ शूट करतात ते लोक डायरेक्ट. ओके. तर त्याच्यामध्ये समजा एखादे नवीन कुठलं तरी स्थळ आहे. अ, भारतामध्ये पर्यटन स्थळ सारखी लोक अशी जातच असतात. काश्मीर असेल, लडाख असेल, राजस्थान असेल, गोवा असेल, केरळ असेल. पण याच्याही व्यतिरिक्त भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय म्हणजे दुर्गम भागामध्ये कधी कोणी तिथे पोहोचलेलं नाही. तर अशा ठिकाणी जातात आणि हे तिथे व्हिडिओ शूट करतात आणि मग त्या त्या ठिकाणाची माहिती ऑनलाईन मीडिया प्लॅटफॉर्मवरती YouTube असेल, Instagram असेल, Facebook असेल याच्यामध्ये टाकतात किंवा या हे जे मी आता म्हटलं त्याच्यामधनं काही ठिकाणी काही लोकं हॉटेलचा व्यवसाय चालवत असतात किंवा त्यांचे स्टॉल्स असतात किंवा त्यांचे धाबे असतात. तिथेही जाऊन ते व्हिडिओ शूट करतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं खाणं कसं तयार केलं जातं, तर त्याच्यावरती हे व्हिडिओ तयार करतात ब्लॉगर्स आणि मग ते त्याचा प्रचार करतात. ओके. याच्यामध्ये जर्नलिझमच्या नंतर आपण पुढे जाऊया. जर्नलिझम नंतर मी म्हणालो की सोशल वर्क, BSW, MSW. आता सोशल वर्कमध्ये कसं आहे की सोशल वर्क तर प्रामुख्याने हे लहान मुलांसाठीच केलं जातं असं काही नाही. तर लहान मुलांसोबत महिलांसाठी देखील केलं जातं. विधवा असतील, परित्यक्ता असतील किंवा अनाथ असतील मुलं किंवा स्त्रिया किंवा मुलं, मोठी मुलं त्यांच्यासाठी देखील याच्यामध्ये काम केलं जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करताना हे करिअर पाथ तर येतातच. त्याच्यानंतर सोशल वर्कमध्ये महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल तर त्यांचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असतात आणि या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये सोशल वेलफेअर ऑफिसर असतात. तर त्याची देखील पूर्व परीक्षा असते आणि पूर्व परीक्षा पास होऊन मग त्याची इंटरव्ह्यू, मेडिकल वगैरे होऊन मग त्यांना या डिपार्टमेंटमध्ये नियुक्ती मिळते. आता जसं भारतामध्ये सोशल वर्करची आवश्यकता असते तशी इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा सोशल वर्करची आवश्यकता असते. आता एकच उदाहरण देतो याच्यामध्ये की इंटरनॅशनल सोशल वर्करची आवश्यकता का असते? तर समजा आता रशिया-युक्रेन युद्ध चालू आहे किंवा इस्रायल गाझामध्ये युद्ध चालू आहे. तर तिथे समाजसेवक आहेत की जिथे लोकांना कुठे खायला मिळत नाही, पाणी मिळत नाही, या काही सुविधा मिळत नाही. रेड क्रॉस ही फार मोठी सोशल वर्क करणारी संस्था आहे. युनायटेड नेशन्सची युनिसेफ म्हणून आहे.
ही सोशल वर्क करणारी संस्था आहे. UN एड आहे, US एड आहे. तर या सगळ्या सोशल वर्क करणाऱ्या संस्था आहेत, नावाजलेल्या संस्था आहेत. त्याच्यानंतर सोशल वर्कमध्ये सोशल वर्कर आहेत. आता भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. तर त्याच्यामध्ये देखील काही सरकारी सोशल वर्क करणारी संस्था आहेत किंवा खाजगी व्यक्तिगत स्वरूपामध्ये सुद्धा समाजसेवा करणारे लोक आहेत, व्यक्ती आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत. ओके. त्याच्यानंतर अ, असं पण बघितलेलं आहे की काहींच्या झोपडपट्ट्यांसारखं देखील घर नसतं. म्हणजे ऊसतोड मजूर जे आहेत, ते कधी 2 महिने अ, जिल्ह्याच्या या भागामध्ये, तर 2 महिने जिल्ह्याच्या त्या भागामध्ये. मग त्यांची जी मुलं असतात, त्यांना ना शाळा, ना कॉलेज, ना डॉक्टर, ना कसल्या सुविधा मिळत. तर त्यांना देखील कुठल्यातरी काहीतरी पातळीवरती कुठेतरी मदत करायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी देखील तिथे सोशल वर्कर असतात. ओके. त्याच्यानंतर आपण जाऊया लॉमध्ये. लॉमध्ये तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वकील म्हणून काम करता येतं. सत्र न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा लीगल ॲडवायझर म्हणून देखील काम करता येतं. बऱ्याचशा कंपन्या असतात, कन्स्ट्रक्शन कंपन्या, त्याच्यामध्ये लीगल डॉक्युमेंटची तयारी केली जाते. मग तिथे लीगल ॲडवायझर्स असतात. आता हे जे ॲडव्होकेट असतात त्यांच्यामधून मग मॅजिस्ट्रेट होतात किंवा वयाच्या 21व्या वर्षी देखील मॅजिस्ट्रेटची पूर्वपरीक्षा देऊन मॅजिस्ट्रेट बनतात. असं एक उदाहरण देखील आहे, की अक्षरशः वयाच्या 21व्या वर्षी ग्रॅज्युएट झालेली व्यक्ती, विद्यार्थी मॅजिस्ट्रेटची एक्झाम दिली आणि ती एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून सत्र सत्र न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून ती रुजू झालेली आहे. नोटरी. आता बऱ्याचशा डॉक्युमेंट्स या नोटरी करावे लागतात. मग ते नोटरी जे करतात हे देखील लॉ ग्रॅज्युएट्स असतात आणि त्यांनी नोटरीची परीक्षा दिलेली असते आणि त्यांना नोटरी हे पद दिलेलं असतं राज्य शासनातर्फे आणि ते नोटरी हा व्यवसाय करू शकतात. नंतर पब्लिक प्रॉसिक्युटर असतात. ओके. पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे काय? तर सरकारी वकील असतात हे लोकांसाठी. काही वेळेला असं होतं, की एखाद्या व्यक्तीची आर्थिक क्षमताच नसते, की एक आपला वकील तिथे स्वतः फी देऊन लावा तिथे. मग त्यावेळेला मग न्यायाधीश विचारतात, कोर्ट विचारतं, की बाबा तुम्हाला सरकारी वकिलाची जरूरत आहे का? मग सरकारी वकील दिला जातो. काही वेळेला लीगल रिसर्च केलं जातं. बऱ्याचशा गुन्ह्यांची जेव्हा तू न्यायालयामध्ये खटल्याच्या स्वरूपामध्ये उभा असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये शोध करावा लागतो. खरोखर गुन्हा घडलाय तो कशा स्वरूपाचा होता, कशा पद्धतीने घडला, जो कोण आरोपी आहे तोच खरोखर आरोपी आहे का, त्याच्यामध्ये त्याचा काय उद्देश होता, हा उद्देश होता का काही वेगळाच उद्देश होता, या सगळ्या गोष्टी खास करून जे व्हाईट व्हाईट कॉलर क्राईम असतात, ज्याच्यामध्ये बँकेशी किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटशी जे क्राईम असतात, गुन्हे असतात, त्याच्या उकलमध्ये लीगल रिसर्च भरपूर करावा लागतो. ओके. आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे स्पोर्ट्स आणि फिजिकल एज्युकेशन. याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्पोर्ट्सचे जे टीचर असतात, टीचर त्याला म्हणतात, किंवा स्पोर्ट्सचे सायकोलॉजिस्ट असतात. आता कसं आहे की स्पोर्ट्समधले जे ॲथलीट्स असतात त्यांना शारीरिक कष्ट त्यांचा लागतोच स्पर्धेदरम्यान, पण त्यांच्या मानसिक कस सुद्धा लागतो. मग तो सांघिक खेळ असो किंवा तो एकल खेळ असो, म्हणजे एकटा खेळणारा असो, म्हणजे बॅडमिंटन असेल, कॅरम असेल, हे एकटे खेळणारे खेळ आहेत. आणि सांघिक खेळ ज्याच्यामध्ये आपण म्हणतो क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, हॉकी आहे, असे, किंवा काही ॲथलीटमध्ये पण रिले रेसेस असतात ते. मग त्याच्यामध्ये जेव्हा मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी हे देखील त्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे जे इन्स्ट्रक्टर असतात त्यांचा खूप उपयोग पडतो. संपूर्ण टीमचा एक कोच असू शकतो. जसं मी म्हणालो मगाशी, की क्रिकेट टीममध्ये बॉलिंग कोच असतो, बॅटिंग कोच असतो, फील्डिंग कोच असतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या कोचची आवश्यकता असते. फिटनेस इन्स्ट्रक्टर. आता फिटनेस इन्स्ट्रक्टर हे काय स्पोर्ट्समध्येच लागतात याच्यातला काही भाग नाहीये. तर चित्रपटामध्ये, मालिकामध्ये काम करणारे मोठे कलाकार देखील असतात. त्यांना त्या त्या वेळेला त्या त्या प्रकारच्या शरीरयष्टीची गरज असते. मग हे जिममध्ये सर्वांसाठीच काम करणारे फिटनेस इन्स्ट्रक्टर असतात किंवा व्यक्तिगत स्वरूपामध्ये देखील एखाद्या व्यक्तीला खास
वैयक्तिक फिटनेस इन्स्ट्रक्टर पाहिजे. मग तो देखील फिटनेस इन्स्ट्रक्टर. आता इन्स्ट्रक्टर म्हणजे काय? तर तो एक प्रकारचा शिक्षकच आहे, शारीरिक शिक्षणाचा. ओके. त्याच्यानंतर आपण सायन्सकडे वळूया. सायन्समध्ये करिअरच्या वाटा आहेत. त्याच्यामध्ये भरपूर करिअरच्या वाटा आहेत सायन्समध्ये. जसं मी मगाशी म्हणालो, की आर्किटेक्ट आहे. अ, नंतर आर्किटेक्चरल हिस्टोरियन आहे. आता जुने किल्ले आहेत, जुन्या इमारती आहेत ब्रिटिशकालीन किंवा काही चर्चेस आहेत, काही मंदिरं आहेत, काही मशिदी आहेत. तर ह्या जुन्या आहेत. काही काही 500 वर्ष जुन्या असतील, काही 1000 वर्ष जुन्या असतील, काही 300, 350 वर्ष जुन्या असतील. मग त्याचे आर्किटेक्चरल हिस्टोरियन असतात. मग ते ही सगळ्याचा अभ्यास करतात भारतामध्ये, भारताच्या बाहेर आणि ती माहिती आपले संग्रही ठेवतात किंवा संग्रहालयामध्ये, शासकीय संग्रहालयामध्ये किंवा एखादं खाजगी संग्रहालय असेल त्याच्यामध्ये ही माहिती पुरवली जाते. तर त्याच्यामध्ये त्या काळची वेशभूषा कशी होती, त्या काळची भांडी कशी होती, त्या काळची नाणी किंवा अलंकार, आभूषणं कशी होती, हे सगळं त्याच्यामध्ये हिस्टोरियन ते वेगवेगळ्या प्रकारच्या भागामध्ये त्याचा अभ्यास करतात. नंतर आर्किटेक्चर करणारे हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असू शकतात, बिल्डिंग सुपरवायझर असू शकतात, बिल्डिंग मेंटेनन्स मध्ये देखील एखादे बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असेल, कॉन्झर्वेटर म्हणून देखील काम करतात. आता ब्रिटिशकालीन ज्या इमारती आहेत त्यांचं कन्झर्वेशन केलं जातं, सांभाळणूक केली जाते. आर्ट डेको टाईपच्या इमारती आहेत मरीन लाईन्सला, त्या ब्रिटिशकालीन आहेत. तर त्या त्या आर्ट डेको हे जे आहे ते त्या पद्धतीचे ब्रिटिशकालीन पद्धत होती. मग त्याच्यासाठी कॉन्झर्वेटर लागतात किंवा महानगरपालिकेची इमारत असेल, बृहन्मुंबई महानगरपालिकेची इमारत असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, हे ब्रिटिशकालीन इमारती आहेत. तसे फोर्ट भागामध्ये अशा ब्रिटिशकालीन इमारती आहेत. तर त्यांचं देखील कॉन्झर्वेटर म्हणजे त्यांचं जतन करणार, कॉन्झर्वेशन म्हणजे जतन करणार. तर जतन करणारे, सांभाळून ठेवणारे, त्यांचं ज्या पद्धतीचं जे पहिलं बांधकाम होतं, सुरुवातीचं बांधकाम होतं, त्याच पद्धतीची त्यांची दुरुस्ती करताना सुद्धा त्याच पद्धतीचं बांधकाम, त्याच पद्धतीचं तेच तेच मटेरियल वापरणं हे देखील त्याच्यावरती लक्ष देणं देखील कॉन्झर्वेटरचं काम असतं. आर्किटेक्चरमध्ये मी जसं म्हणालो, की इंटेरियर आर्किटेक्चर, इंटेरियर डिझायनर किंवा लँडस्केप आर्किटेक्चर. लँडस्केप आर्किटेक्चर म्हणजे काय? तर गार्डनचं डिझाइन कसं आहे? आता बऱ्याच ठिकाणी 100-100 एकरच्या टाउन प्लॅनिंग होतं. त्याच्यामध्ये 50 एकरमध्ये बांधकाम असेल, बाकीच्या 50 एकरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन्स डेव्हलप केले जाते. त्याला म्हणतात लँडस्केप आर्किटेक्चर. त्याच्यानंतर टाउन प्लॅनर. एखादं चंदीगड हे भारतामधलं पहिलं वेल डेव्हलप्ड, वेल डिफाईन्ड आणि वेल आर्किटेक्ट हे टाउन आहे. नवी मुंबई जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये पण सेक्टर वाईज डेव्हलपमेंट आहे. सेक्टर 1, सेक्टर 2 वगैरे. मग त्याला म्हणतात टाउन प्लॅनिंग. ओके. त्याच्यानंतर सायकोलॉजीमध्ये करिअर पाथ्स आहेत वेगवेगळे. त्याच्यामध्ये सायकोलॉजी हे जे फील्ड आहे ते आता खूप मोठ्या स्वरूपामध्ये पसरत चाललेलं आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये सायकोलॉजीची गरज लागते. आता मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या सॉफ्टवेअर सोल्युशन प्रोव्हाइड करणाऱ्या आहेत. टेक महिंद्रा, इन्फोसिस, इंटेल आहे किंवा कुठल्याही फील्डमधल्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या सुद्धा भले ते सोमवार ते शुक्रवार काम करत असतील आणि शनिवार रविवार सुट्टी असेल, तरी पण काही वेळेला असं होतं की त्यांच्या हातामध्ये एखादं काम आलेलं असतं, प्रोजेक्ट असतात, टीम वर्क असतं, तेव्हा त्यांच्यावरती सगळ्यांवरती प्रेशर असू शकतं. काम वेळेत पूर्ण करण्याचा त्याच्यावरती दबाव असू शकतो. मग त्यावेळेला सायकोलॉजिस्ट हे त्यांना त्या कामाचा ताण तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. युथ काउन्सिलर. आता तरुणाई ही जी असते, तरुणाईचे वेगळेच प्रॉब्लेम असतात. तरुणाई कधी आपल्या आई वडिलांशी, मित्रमैत्रिणींशी, भावा बहिणीशी, नातेवाईकांशी सगळ्याच प्रॉब्लेम डिस्कस करेल हे काही सांगता येत नाही. त्यावेळेला मग सायकोलॉजिस्ट असतात शाळा कॉलेजमध्ये. तर ते त्यांना समजून उमजून घेतात आणि मग त्यांना जे काही त्यांच्या मनावरती ताणतणाव असेल तर ते त्याच्यापासून जरा त्यांना रिलीफ मिळावं, त्यापासून त्यांना थोडंसं त्यांची सुटका व्हावी असं ते मदत करतात. ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर हे एक खूप मोठं वास्ट फील्ड आहे. भारतामध्ये ॲग्रिकल्चर हे एकच असं फील्ड आहे की ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स नाहीये. आयकर नाहीये. ओके. त्यामुळे ॲग्रिकल्चर हे फार मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण जगभरात केलं जातं आणि बऱ्याचशा ठिकाणी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स नाहीये, आयकर नाहीये. आता
जगामध्ये कुठलाही व्यवसाय एक वेळ नाही चालला तरी चालेल. पण ॲग्रीकल्चर शेती हा व्यवसाय चाललाच पाहिजे. शेती आणि पाणी या 2 गोष्टींशिवाय माणूस जगूच शकणार नाही. माणूस एक वेळ मोबाईल शिवाय, टीव्ही शिवाय जगू शकेल, पण अन्नधान्य आणि पाणी याच्याशिवाय जगू शकणार नाही. त्यामुळे जगातला सगळ्यात पहिला व्यवसाय शेती आहे आणि सगळ्यात शेवटी टिकणारा व्यवसाय देखील शेतीचा आहे. आणि शेती म्हटलं, की पाण्याचं नियोजन देखील आलंच. जमीन आणि पाणी याचं नियोजन हे शेतीमध्ये असतंच. त्यामुळे आणि शेतीमध्ये कसं आहे तर 3 त्याच्यामध्ये आपल्याला भाग मांडता येतील शेतीच्या संदर्भामध्ये जर करिअरच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर. तर प्री ॲग्रीकल्चर प्रॅक्टिस वन पार्ट आला. ॲग्रीकल्चर मेन प्रॅक्टिस हा एक भाग आला आणि पोस्ट हार्वेस्टिंग हा एक भाग आला. आता याच्यामध्ये शेती व्यवसाय सुरू करायच्या अगोदर काय केलं जायचं? तर बाबा जमिनीची प्रत कशी आहे? ती जमीन किती आहे? किती एकरेज आहे? त्याचं पाण्याचं नियोजन कसं आहे? कुठल्या प्रकारची शेती केली जावी? तर त्याच्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागेल का? पैशाचं नियोजन करावं लागेल का? रासायनिक खतांचं नियोजन करावं लागेल का? रासायनिक पेस्टिसाइडचं नियोजन करावं लागेल का? किती मजुरांची आवश्यकता आहे? त्या शेताचं मग संरक्षण कसं करायचं? कारण पक्षी येतात, पाळीव प्राणी येतात, शेतीची नासाडी करतात. मग हे झालं शेतीच्या पूर्वीचं नियोजन. मग शेती करताना देखील त्याचा एक नियोजनाचा भाग असतो. बाबा शेती करताना, मग त्याची पेरणी करताना, त्या नांगरणी करण्यापासून ते अक्षरशः म्हणजे ते पीक तयार होईपर्यंत या सगळ्या जे 3 ते 4 महिने, कधी 6 महिने, कधी 8 महिने ऊसाच्या शेतीमध्ये जास्त महिने लागतात. त्यामुळे त्याचं सगळं नियोजन आहे ते शेतीच्या मुख्य भागामध्ये आहे. आता पोस्ट हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे काय तर शेती ती कापली गेल्यानंतर, ऊसाची ऊसतोड झाल्यानंतर किंवा जे काही मका असेल किंवा हरभरा असेल किंवा तांदूळ असेल, भात असेल किंवा गहू असेल, तर त्या पिकाची कापणी केल्यानंतर पण मग ते बाजारामध्ये जे सरकार मान्य आहे किंवा सरकारी आहे, तर तिथे त्याची ते नेलं जातं आणि मग तिथे त्याची विक्री केली जाते आणि त्याचा सरकारने जो दर ठरवलेला आहे तो मिळवला जातो. मग हा झाला पोस्ट हार्वेस्टिंगचा भाग. आता पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये असं होतं की काही वेळेला ऊस तोडला जातो आणि तो साखर कारखान्यात पोहोचवला जातो. पण भाताचं तसं असतं का? गव्हाचं तसं असतं का? नाही. तर त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते. ॲग्रीकल्चर प्रोड्यूस आहे किंवा आंबा फळ असेल, तर आंब्याचं समजा एखाद्याला आंब्याचा पल्प करायचा असेल, मग त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते. मग तो सुद्धा पोस्ट हार्वेस्टिंगचा भाग आला. ओके. त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंटल स्टडीजमध्ये एन्व्हायर्नमेंटल स्टडीजमध्ये शाळेच्या, कॉलेजच्या शिक्षकापासून ते मंत्रालयाचे वेगवेगळे भाग आहेत, पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे वेगवेगळे विभाग आहेत, त्याच्यामध्ये देखील नियुक्ती केली जाते. आणि खास करून शहरी क्षेत्रामध्ये जिथे प्रदूषण जास्त आहे, तिथे एन्व्हायर्नमेंटल फील्डच्या लोकांची जास्त गरज आहे. त्याच्यानंतर आहे पॅरामेडिसिन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पॅरामेडिसिनमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारच्या लोकांची गरज लागते. तर लॅब टेक्निशियन असतात, हॉस्पिटलचा स्टाफ असतो, हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन असतं, जो काउंटर स्टाफ असतो तो, फिजिओथेरपिस्ट असतात. ओके. एखाद्या व्यक्तीची गुडघ्याची सर्जरी झाली, त्याला नी रिप्लेसमेंट झालं, मग त्याला 2-3 महिन्यानंतर मग ते कसं काय त्याला एक्सरसाइज आणि ते गुडघे व्यवस्थित काम करता येतील, तर त्याच्यावरती फिजिओथेरपिस्ट असतात. पाठदुखीचा त्रास असेल, मानदुखीचा त्रास असेल, त्याच्यामध्ये पण फिजिओथेरपी दिली जाते. फिजिओथेरपिस्टची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये ई-सी-जी असेल, ई-ई-जी असेल किंवा सीटी स्कॅन असतील, तर ह्या सगळे जे मशीन्स ऑपरेट केले जातात, वेगवेगळ्या टेस्टिंग जे मशीन्स असतात हॉस्पिटलमध्ये किंवा लॅबोरेटरीजमध्ये, तर त्याच्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता असते. इमर्जन्सीमध्ये सुद्धा पॅरामेडिकल स्टाफ असते. फर्स्ट एड किटमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही खेळाच्या दरम्यानमध्ये खेळाडूला दुखापत झाली की ताबडतोब जे डॉक्टर धावत जातात आपली बॅग घेऊन, तर ते इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियनच असतात. ओके. त्याच्यानंतर वेटरनरी सायन्समध्ये वेटरनरी सायन्समध्ये मी मगाशीच म्हणालो की पाळीव प्राणी जे आहेत किंवा शेतीमधले जे जनावरं आहेत किंवा पोल्ट्री ॲनिमल जे आहेत, हे 3 वेगवेगळे फील्ड आहेत त्याचे. त्याच्यामध्ये वेटरनरी सर्जन खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. ॲनिमल केअरटेकरचं देखील काम केलं जातं. केअरटेकर म्हणजे काळजी घेणारे, काळजीवाहू आणि ॲनिमल ग्रूमर्स. ग्रूम म्हणजे काय तर ग्रूमिंग करणारे.
तर एखादा कुत्रा असेल, अतिशय केसाळ प्राणी असेल, तर त्याचं व्यवस्थित म्हणजे केस कापण्यापासून ते सगळी बॉडी धुण्यापासून जे ते त्याला व्यवस्थित एकदम दिसणं. कारण त्यांचं कॉम्पिटिशन होतं. सुंदर पाळीव प्राणी, सुंदर कुत्रा, सुंदर मांजर अशा कॉम्पिटिशन केलं जातं भारतामध्ये, भारताच्या बाहेर. मग ते ग्रूमिंग करावंच लागतं. त्यांची सजावट ही केली जाते. एव्हिएशनचं मी मगाशी म्हणालो, तर एव्हिएशनमध्ये मी म्हणालो, की कमर्शियल पायलट लायसन्स आहे. त्याच्यानंतर एअरक्राफ्ट मेंटेनन्स आहे. जसं मी म्हणालो, की हँगर इंजिनियर ज्याला म्हणतात. हँगरमध्ये विमान आल्यानंतर अगोदर विमान उड्डाण भरायच्या अगोदर, विमानाने उड्डाण करून ते परत आल्यानंतर सुद्धा दोन्ही वेळेला अगोदर आणि नंतर हँगर इंजिनियर त्या विमानाची तपासणी करतात, त्याचं मेंटेनन्स करतात, पार्टची देखरेख ठेवतात, त्याची दुरुस्ती करतात. नंतर एक त्याच्यामध्ये पायलट असतात, को पायलट असतात. जो मेन पायलट असतो त्याला कॅप्टन म्हणतात. को पायलट असतो, जो सहकारी वैमानिक असतो तो. त्याच्यानंतर ग्राउंड स्टाफ असतो. ग्राउंड स्टाफ म्हणजे काय, तर विमानतळाच्या गेट पासून ते विमानापर्यंत जाईपर्यंत जो स्टाफ असतो त्याला ग्राउंड स्टाफ म्हणतात. तुमचं बॅगेज हँडल करणारे, तुमचे पासपोर्ट, तुमचे डॉक्युमेंट चेक करणारे, तुमची तिकीट, तुमची बोर्डिंग पास चेक करणारे लोक, तुम्ही कुठल्या टर्मिनलला जायचं हे दाखवणारे लोक, हे सगळे ग्राउंड स्टाफमध्ये येतात. त्याच्यानंतर कार्गोचे देखील एक वेगळं डिपार्टमेंट असतं. कार्गो म्हणजे प्रवासी वाहतूक नाही, तर वेगवेगळ्या वस्तूंची ने-आण केली जाते त्याच्यामध्ये. परदेशामधनं काही वस्तू आपल्याकडे येतात किंवा देशाच्या एका भागातनं दुसऱ्या भागात वस्तू आणल्या जातात. तर ते कार्गोमध्ये येतात. कॉम्प्युटर सायन्स. कॉम्प्युटर सायन्समध्ये वेगवेगळे फील्ड्स आहेत. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. ओके. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या सिस्टम्स असतात बँकांच्या, मोठ्या-मोठ्या कंपन्यांच्या. मग ते सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर असतात किंवा फ्लोअर इंजिनियर असतात. एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या मजल्यावरती, एका फ्लोअरवरती समजा 100 कॉम्प्युटर आहेत. ते 100 कॉम्प्युटर व्यवस्थित चालले पाहिजेत, काम करत राहिले पाहिजेत सतत. मग त्याच्यासाठी तो फ्लोअर इंजिनियर असतो. नंतर वेगवेगळ्या कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर असतात. C++, जावा वगैरे, पायथॉन वगैरे. तर ह्याचं मॅनेजमेंट करणारे, हे डेव्हलप करणारे सॉफ्टवेअर प्रोफेशनल असतात आणि त्यांचं कंटिन्युअस ते काम करत राहिलं पाहिजे कॉम्प्युटर टर्मिनलवरती. याच्यावरती देखरेख ठेवणारे लोक असतात. प्रोजेक्ट इंजिनियर असतात. वेगवेगळ्या कंपन्या हे वेगवेगळे प्रोजेक्ट देतात. बँका असतील, मोठ्या-मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील, या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपन्यांना प्रोजेक्ट देतात. बाबा आमचा असा-असा प्रोजेक्ट आहे. आम्हाला अशा-अशा पद्धतीने एक सॉफ्टवेअर डेव्हलप करून द्या. मग ती कंपनी ते सॉफ्टवेअर तयार करून देतात आणि सॉफ्टवेअर तयार करणारे हे कॉम्प्युटर इंजिनियरच असतात. नंतर गेमिंग. गेल्या काही वर्षामध्ये गेमिंग हे खूप मोठं वाढतं फील्ड आहे. गेमिंगमध्ये मोबाईलवरती असेल किंवा लॅपटॉपवरती असेल, कॉम्प्युटरवरती असेल, टीव्हीवरती असेल. तर हे गेमिंग ही इंडस्ट्री खूप मोठी आहे भारतामध्ये, भारताच्या बाहेर. मग हे गेमिंग जी इंडस्ट्री आहे त्याचं सॉफ्टवेअर तयार करणारे लोक आणि गेमिंग कंपनी जेव्हा ते गेम रन होत असतो मोबाईलवरती, कॉम्प्युटरवरती, टीव्हीवरती, तेव्हा तो कंटिन्युअस वर्क, कंटिन्युअस एफिशियंटली काम करत राहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरची आवश्यकता असते. त्याच्यानंतर आहे लिबरल आर्ट्स वगैरे जे आहे ना, याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर फॅशन डिझाईनमध्ये फॅशन डिझायनर्स असतात. जसं मी म्हटलं, कपड्यांचं डिझाईन होतं, बॅग्सचं डिझाईन होतं, अलंकार आभूषणांचं डिझाईन होतं, मेकअपचं ह्या गोष्टी बघितल्या जातात त्याच्यामध्ये. मेकअप आर्टिस्ट पण त्याचा एक भाग असतो. जो बॅकग्राऊंड असतो जिथे ते शूट केलं जातं. म्हणजे हे सगळं इंटिग्रेटेड एका पद्धतीने येतं. पण ते फॅशन डिझायनर काही बघत नाहीत. फॅशन डिझायनर ह्या मोजक्याच गोष्टी बघतात. जसे कपडे आहेत किंवा अलंकार आहेत किंवा हातामधली घड्याळं आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींकडे फॅशन डिझायनर लक्ष देतात. बाकी त्याच्या इतर जे ॲस्पेक्ट्स आहेत, ऑल अदर ॲस्पेक्ट्स ऑफ फॅशन आर डिझाइन्ड, कंट्रोल्ड अँड गव्हर्न्ड अँड चेक्ड बाय अदर पीपल इन द फील्ड. ओके, नॉट बाय द सेम पर्सन. ओके. त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंगमध्ये हे फॅशन शो ऑर्गनाईज करणारे जे लोक असतात, तोही त्या फॅशन इंडस्ट्रीचा एक भाग असतात. फॅशन शो ऑर्गनाईजच केले जातात मुळात, की त्या फॅशन हाऊसचे जे प्रॉडक्ट्स आहेत, लेटेस्ट प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळ्या जगभरात पोहोचले पाहिजे फॅशन शोच्या निमित्ताने आणि ते त्यांचा सेल झाला पाहिजे. आणि हे मोठे-मोठे फॅशन हाऊस असतात. लुई वुटॉन सारखे किंवा गुची सारखे किंवा शनेल सारखे हे खूप मोठे-मोठे ब्रँड आहेत परदेशामधले, फ्रान्समधले, इटलीमधले. तसे इंडियामध्ये सुद्धा मोठे-मोठे ब्रँड्स आहेत. किलर जीन्स हा जो ब्रँड आहे तो इंडियनच आहे. असे काही मोठे ब्रँड्स आहेत जे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील फेमस आहेत.
ओके. आणि त्याच्यामध्ये एक फॅशन डिझाईनमध्ये एक रिसर्चर म्हणून सुद्धा एक असतो. तेव्हा लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स काय चालू आहेत, आफ्रिकेमध्ये काय चालू आहेत, युरोपमध्ये काय चालू आहेत, अमेरिकेत काय चालू आहेत, हे फॅशन ट्रेंडचा ते लोक अभ्यास करत असतात आणि आपल्याकडे पण ते भारतामध्ये मग ते ट्रेंड आणण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्यासारखं ते अजून एखादं काही प्रोडक्ट आपलं डेव्हलप करतील ह्याचा ते प्रयत्न करतात. मीडिया प्रोडक्शन, मीडियामध्ये सुद्धा मी मगाशी म्हटलं की प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या तिन्ही फील्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञ, वेगवेगळ्या प्रकारचे लोक कामाला लागतात. अगदी म्हणजे ए फॉर ॲनिमेशन पासून ते डब्ल्यू फॉर वेब वेब डिझायनर पर्यंत. आता एखादा चित्रपट म्हणा किंवा एखादी मालिका तयार करायची किंवा एखादी वेब सिरीज तयार करायची, तर त्याची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जास्तीत जास्त पातळ्यावरती ऑनलाईन स्वरूपामध्ये, ऑफलाईन स्वरूपामध्ये त्याची तयारी केली जाते, त्याची जाहिरातबाजी केली जाते. एखादं प्रॉडक्ट जेव्हा अतिशय अग्रेसिव्ह पद्धतीने मार्केटिंग केलं जातं, जो दिखेगा वही बिकेगा असं म्हटलं जातं ॲडव्हर्टायझिंगच्या फील्डमध्ये. तर त्या पद्धतीने ते वापरलं जातं अग्रेसिव्ह मार्केटिंग आणि ह्याच्यासाठी खूप मोठं बजेट ठेवलं जातं. 100 करोडचा चित्रपट, 200 करोडचा चित्रपट जेव्हा तयार केला जातो, तेव्हा त्याचं मार्केटिंग जे असतं ते 20 ते 30 करोडच्या दरम्यान सुद्धा त्याच्यावरती खर्च केला जातो. कारण त्यांना माहिती असतं की एवढ्या अग्रेसिव्ह मार्केटिंगमध्येच मग तो चित्रपट किंवा ती मालिका असेल किंवा ती वेब सिरीज असेल, त्याच्यावरती एवढा खर्च केला ॲडव्हर्टायझिंगमध्ये की त्याचं नक्कीच त्याच्यामधून नफा कमवता येतो, प्रॉफिट मेकिंग बिझनेस करता येतो. डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो, की डिजिटल मार्केटिंगमध्ये डिजिटल मार्केटिंग एनालिस्ट असतात, की बाबा डिजिटल मार्केटिंग करताना ते त्या त्या प्रॉडक्टचं जे मार्केटिंग आहे, तर त्याचं फार अँड वाईड रीच किती आहे? मार्केटिंग करायच्या अगोदर त्याचा सेल किती होता? मार्केटिंग करताना त्याचा सेल किती होता? मार्केटिंग पूर्ण केल्यानंतर त्याचा सेल किती वाढला किंवा कमी झाला? हे एनालिस्ट म्हणजे काय तर तिची गणना करतात. ओके. त्याच्यानंतर आहे अ, हे जे डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट असतात. तर डिजिटल मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं याच्याबद्दल योजना आखतात. योजना आखणे म्हणजे स्ट्रॅटेजी. तर बाबा अशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. बाबा एखाद्या मोठ्या व्यक्तीला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेऊया का? सचिन तेंडुलकर असेल, महेंद्रसिंग धोनी असेल किंवा रणबीर कपूर असेल यांना आपल्या जाहिरातीमध्ये घेऊया का? त्यामुळे त्याचा प्रभाव पडेल लोकांवरती, जनमानसावरती आणि आपलं ते प्रॉडक्ट असेल ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकलं जाईल आणि फार मोठा नफा हा कंपनीला कमवता येईल. त्याच्यानंतर आहे फिल्म आणि मीडिया. फिल्म आणि मीडिया याच्यामध्ये ए फॉर ॲक्टर पासून ते स्टोरी पर्यंत म्हणजे अगदी डायलॉग रायटिंग असेल किंवा काही स्पेशल इफेक्ट्स असतील त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये काही गाणी असतील किंवा त्याच्यामध्ये त्या गाण्याला लागणारा म्युझिक असेल, त्या गाण्याला तयार करण्यासाठी स्टुडिओमध्ये अ, 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 जे इन्स्ट्रुमेंट्स असतील, वादक असतील, वाद्य असतील, यांची सगळ्यांची अरेंज करणारे लोक म्युझिक अरेंजर म्हणतात किंवा म्युझिक डायरेक्टर असेल किंवा त्या गाण्याला चाल देणारे लोक आहेत. ओके. आता बिझनेस स्टडीजमध्ये करिअर हा जो शेवटचा भाग आहे त्याच्याकडे आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये बघूया. अ, आता फायनान्समध्ये एक ॲक्च्युरियल सायन्स म्हणून एक आहे. ॲक्च्युरी ज्याला आपण म्हणतो. ॲक्च्युरियल सायन्स म्हणजे काय? तर एखादं प्रॉडक्ट आहे, एखादी कंपनी आहे, तर त्या कंपनीला आपल्या प्रॉडक्ट एखाद्या नवीन प्रॉडक्टबद्दल किंवा एक्झिस्टिंग प्रॉडक्टबद्दल किंवा कॉम्पिटिटिव्ह प्रॉडक्टबद्दल समजा माहिती जाणून घ्यायची असेल, तर ते ॲक्च्युरियल सायन्समधनं मदत केली जाते. आता मी तुम्हाला एक ह्याच्यामध्ये फायनान्समध्ये एक उदाहरण सांगतो, की बँक मॅनेजर. बँक मॅनेजरचा फार मोठा रोल असतो फायनान्समध्ये. एखादी मोठी बँक असेल तर ती फायनान्स प्रोव्हाईड करते एखाद्या बिझनेसला आणि मग असं जेव्हा फायनान्स प्रोव्हाईड करतात तेव्हा त्याच्या बदल्यामध्ये किंवा एखादं होम लोन सुद्धा डिस्बर्स करताना त्याच्याकडनं काय करतात तर ते घर सांगतात की बाबा हे घर तुम्ही जे विकत घेताय लोन घेऊन ते मॉर्गेज करा. मॉर्गेज करा म्हणजे काय? ते घर आमच्याकडे गहाण ठेवा. मग ते घर गहाण ठेवताना ते योग्य ते डॉक्युमेंट्स वगैरे घेतले जातात. ओके. तर त्याच्यामध्ये हे फायनान्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अगदी म्हणजे छोट्या लेवलपासून ते अगदी मायक्रो लेवलपासून ते मॅक्रो लेवलपर्यंत फायनान्स हे आहेत. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जा फायनान्स शिवाय पर्यायच नाही. त्याच्यानंतर मार्केटिंग. आता मार्केटिंग हे जे फील्ड आहे हे पण खूप वास्ट आहे. कारण अ, कारण जो दिखता है वही बिकता है. जो नहीं दिखेगा वो नहीं बिकेगा. अशी ही पूर्ण लाईन आहे. त्यामुळे
बऱ्याचशा ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांना अग्रेसिव्ह मार्केटिंग करावंच लागतं. त्यांना ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपामध्ये मार्केटिंग करावं लागतं. ऑफलाईन म्हणजे वर्तमानपत्र किंवा मॅगझिन्स मधनं. ऑनलाईन म्हणजे सोशल मीडिया, टीव्ही असेल, टीव्ही चॅनल्स असतील किंवा Amazon किंवा Netflix सारखे किंवा YouTube सारखे, Instagram सारखे ऑनलाईन पोर्टल त्याच्यावरती जाहिराती दिसतातच. हॉस्पिटॅलिटी हा एक शेवटचा भाग आहे. तर हॉस्पिटॅलिटीमध्ये कुठल्या प्रकारचे करिअर असतात? तर हॉस्पिटॅलिटीमध्ये मोठे-मोठे हॉटेल्स आहेत, 5 स्टार हॉटेल्स आहेत. तर त्याच्यामध्ये रूम्स ह्या रेंटवरती दिल्या जातात. मग ते जे अकोमोडेशन मॅनेजर असतात ते बघतात किंवा रूम्स अवेलेबल आहेत का? कुठल्या प्रकारचे रूम्स आहेत हे सगळं. केटरिंग मॅनेजर, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील किंवा प्रवासी विमानं असतील, प्रवासी जहाजं असतील किंवा प्रवासी ट्रेन्स असतील, अगदी प्रवासी बस सर्व्हिस असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा केटरिंग मॅनेजर वगैरे असतात. शेफ असतात. शेफ म्हणजे स्वतः जे अन्न बनवणारे असतात. अन्न कुठल्या प्रकारचं दिलं जावं, व्हेज, नॉन-व्हेज हे डिझाइन करणारे लोकं असतात. इव्हेंट मोठे-मोठे असतात. क्रिकेट टुर्नामेंट असेल किंवा एखादा म्युझिक कॉन्सर्ट असेल, जिथे मोठे-मोठे गायक येऊन अक्षरशः लाख-लाख लोकांसमोर, 50,000 ते लाख लोकांसमोर गायन करतात. म्युझिक शो असतो. तर त्याच्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, की बाबा या लोकांची तिकीटं, या लोकांची येण्या-जाण्याची व्यवस्था, या लोकांची स्टेडियममध्ये किंवा त्या हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था, त्यांची खाण्यापिण्याची, वॉशरूमची व्यवस्था, येण्या-जाण्याचं सगळं हे. हॉटेलमध्ये मॅनेजर असतात, त्यांचे पब्लिक रिलेशन मॅनेजर असतात, रेस्टॉरंट मॅनेजर असतात. एखादं मोठं 5 स्टार रेस्टॉरंट असेल, ताज सारखं असेल, तर त्याच्यामध्ये साधारणतः एक 31 मजल्याची इमारत आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक मजल्यावरती किंवा प्रत्येक 2-3 मजले सोडून एक वेगवेगळ्या प्रकारचं रेस्टॉरंट आहे. त्यांच्या 31व्या मजल्यावरती लेबनीज रेस्टॉरंट आहे. मग तिथे कुठल्या प्रकारचे खाद्यपदार्थ ते लेबनॉन साइडचे मिळतील का? किंवा अरेबियन पद्धतीचे मिळतील का? या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अ, मी पब्लिक सर्व्हिसमध्ये तर मी मगाशी बरीचशी माहिती दिलेलीच आहे. पब्लिक सर्व्हिसमध्ये मी सांगितलं, की बँकिंग सेक्टर असेल किंवा सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील, त्याच्यामध्ये डिफेन्स असेल. तर आता याच्यामध्ये मी फक्त 2च करियर पाथबद्दल मी आता सांगेन शेवटच्या 2 मिनिटांमध्ये. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर एम-पी-एस-सी, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके. आणि केंद्रच्या धर्तीवरती म्हणायचं तर यू-पी-एस-सी. कुठलाही ग्रॅज्युएट, बी-ए, एम-ए, बी-ए असेल, बी-एस-सी असेल, बी-कॉम असेल, ग्रॅज्युएशन पाहिजे. तर तुम्ही एम-पी-एस-सी एक्झाम बसू शकता. राज्य सेवा आणि यू-पी-एस-सी केंद्र सेवा. आता राज्यसेवा आणि केंद्र सेवा याच्यामध्ये काय फरक आहे? यू-पी-एस-सी एक्झाम पास होणारे जे लोक असतात ते आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस ऑफिसर. आय-ए-एस ऑफिसर म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आय-पी-एस ऑफिसर इंडियन पोलीस सर्व्हिस एक्झामिनेशन. हे अतिशय सन्मानाचं पद आहे, उच्च पद आहे. राज्य म्हणजे ग्रेड ए ऑफिसर म्हणतात त्यांना. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, की जिल्हाधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ज्याला म्हणतात, ते डिक्लेअर करत होते, की हा जिल्हा बंद आहे. मग हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा जिल्हाधिकारी कोण असतात? तर हे आय-ए-एस ऑफिसर असतात किंवा आय-पी-एस ऑफिसर हे त्या जिल्ह्याचे प्रमुख असतात, पोलीस प्रमुख. जसं मुंबईमध्ये मुंबई पोलीस कमिशनर आहेत. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जे महानगरपालिकेचे कमिशनर आहेत, ते देखील आय-ए-एस ऑफिसर आहेत. ओके. मग आय-ए-एस असतील, आय-पी-एस असतील, आय-एफ-एस असतील, फॉरेन सर्व्हिस असेल, फॉरेस्ट्री सर्व्हिस असेल, आय-आर-एस असेल, रेव्हेन्यू असेल, तर हे सगळे जे जे अधिकारी आहेत ते यू-पी-एस-सी परीक्षा पास होऊन येतात. ओके. आता एम-पी-एस-सी. एम-पी-एस-सी म्हणजे मी जसं म्हणालो, की राज्य सेवा भरती. याच्यामध्ये देखील गट अ, गट ब, गट क आणि गट ड यांच्या परीक्षा केल्या जातात आणि त्या परीक्षा दरवर्षी होतात वेगवेगळ्या विभागाच्या आणि त्यांची सरकारच्या वेगवेगळ्या विभागामध्ये मंत्रालय असेल, एम-एम-आर-डी असेल, राज्य शासनाचे प्रत्येक जिल्हावार जिथे जिथे-जिथे अ, अ, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिकेच्या स्वरूपामध्ये, जिल्हा परिषदेच्या स्वरूपामध्ये, तर तिथे त्यांची सरकारी नोकरीमध्ये भरती केली जाते. तर हे झालं ह्या 2 मोठ्या परीक्षांबद्दल, ज्या भारतामधले ह्या नंबर 1 आणि नंबर 2 च्या परीक्षा ज्याची काठिण्य पातळी सगळ्यात जास्त असते. जेवढी उच्च स्तराची परीक्षा तेवढी उच्च स्तराची त्याची काठिण्य पातळी. त्यामुळे
UPSC सारख्या परीक्षांचा अभ्यास करणं किंवा MPSC सारख्या परीक्षेचा अभ्यास करणं हे काही वेळेला विद्यार्थ्यांना स्वतःहून जमत नाही. मग त्याच्यासाठी ते मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी क्लासेस लावतात. काही विद्यार्थी दिल्लीला जाऊन सुद्धा त्याचा क्लासेस लावतात. तिथे राहतात आणि तिथे अभ्यास करतात आणि तिथे पहिल्या प्रयत्नामध्ये किंवा पहिल्या 3 प्रयत्नामध्ये ते पास होण्याचा प्रयत्न करतात. याबरोबरच हे सत्र जे खूप जास्त लांबलं, ते आता मी इथे थांबवत आहे. निश्चितच आपल्याला या सत्राचा जास्तीत जास्त लाभ मिळावा ही मनापासून इच्छा. त्यामुळे सत्र जरी लांबलं असेल तरी माझं मनापासून समाधान आहे. मला अशी आशा आहे की आपल्या सर्वांचं देखील योग्य त्या रीतीने समाधान झालंच असेल. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. सबका मंगल हो. सबका मंगल हो. सबका मंगल हो.